अरे राजीनामात नाही मी म्हणतो त्याला ठेवत नका तिथं उताळा आलाय भाजपातले लोक आहेत नाही तर तुम्हाला फोडायचं माहिती येते नाही का आता गाबाळ फोडू तुम्ही लय मोठं तसं काही करायला पुढे पण त्याला ठेवू नका ते मराठा दिवशी ते मराठ्यांचं वाटोळ करीन गोळ्या घालीन लोकांना आम्हाला गोळ्या घातल्या त्यांनी शिंदे साहेब त्याला ठेवू नका नाही तर तुम्ही आपलं बाहेर या अरे हे लय बेकार कार बरे आई बापाला मारणारा असला कुठं गृहमंत्री असतो का आई बापाचेच नाहीये आम्ही म्हणतो राजीनामा नाही भाजपने त्याला ठेवूच नाही कारण रात्रीच ऐकल्यापासून मी लय माया करत होत त्याच्यावर मी सामान्य कार्यकर्ता दिलदार मला राजकारण फतकारण करता येत नाही कोणत्या पक्षात आला कोणचा गेला मला काय त्याचं देणं घेणं नाही अरे आम्हाला पहिले ते प्रामाणिक वाटायचं काय म्हणजे एक आम्ही प्रामाणिक लोक आहेत आम्हाला धंदे येत नाही त्याचं लेबळच कोणाला काही म्हणायचं मोठं त्याला झाडावर चढायचं अजिबात नाही पण ते मी रात्री ऐकलं ना त्याला राजीनामात नाही भाजपने त्याला ठोडत नाही पाहिजे इतकं मराठी दिवशी आता सांगू का फक्त नाव सांगत नाही त्यांच्या भाजपच्या मधलेच लोक नाराज आहेत त्यांनी ते स्टेटमेंट केल्यापासून मग इतका उच्च दर्जाचा नेता असे कसं बोलू शकतो सगळा क्रांती मोर्चावर उभा राहिलाय बाबा त्यांना आमचं लय दुःख झालंय त्यांच्या माता माऊल्या देवेंद्र फडणवीसच्या महंत सगळ्यांनी नरड्यावर पाय देऊन मारायला लावलेत आमचे लोक त्यामुळे त्यांना दुःख झाले ते शांततेत पाठिंबा देतात प्रॉब्लेम काय तुला तू दे मग पाठिंबा तुला इकडे यायचं नाही येणाऱ्याला म्हणतो गंगा वाची त्याच्यात हात धुवू नका गंगा जाण्याचा काय संबंध आहे आमच्या गावाने आमच्या जीवावर आंदोलन केलंय कोणत्या राजकारण्याच्या जीवावर केलेलं नाही त्यांना दुःख झालं आमचा अन्याय त्यांना सहन नाही झाला ते आले तू ये ना तू तिथूनच शेंगा आणतो गृहमंत्री झाला तिथूनच गप्पा ठोकितो हे आमकं झालं त्यांनीच दगड हाणले येणीच दगड हाणले 90 वर्षाचे मात्र आहे त्याचे तू आहे ते 90 वर्षाचे मात्र झाले की नाही एखाद्या तू गृहमंत्री हे का कोण आहे काही बोलतोय राहू दे त्याला काही डोकं फिकं आहे का नाही बेछूट आरोप काही एवढ्या मोठ्या पदाच्या माणसानं आम्हाला रात्री ऐकल्याला बाईट पासून त्या मला माझं 100% दुखायला लागलं सहनच होणार